दिगंबर विश्वर गेले दिगंबर विश्वर युभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा मागे. आज महाराज गेले हो. माता महाराज कीर्ती रूपानं महाराज हे बघा मंदिराकडे पाहिलं की महाराजाचं ध्यान येतं. गावोगाव मोठ्या महाराजानं मंदिरं बांधायला लावली. मोठा उपकार त्याचा. देवानं हे शरीर दिले, देवाचा मोठा उपकार. कोरोनाच्या महामारीमध्ये गेलो असतो तर आज महाराज आपण काय इथं बसून हो या तिन्ही गावाच्या शिवावर काय महादेवाच्या देवळाचं कीर्तन बरवे झाले आजीवरी राही पडिलो मृत्यूचे आहारी उरले ते हारी तुम्हा समर्पण कोरोनाच्या महामारीमध्ये गेलो असतो आज काय सत्याला महाराज मांडी घालून कीर्तन ऐकलो असतो, काय महादेवाचं दर्शन घेतलं असतो. हो कोरोनामध्ये गेलं का कोणी? बघा नाही गेले. हो भोलेनाथाचा आशीर्वाद आहे. कसे जातील? पुण्याचे मंडळी महाराज गावात येऊ दे ना गेले पुण्यावाल्याला कोणी. हो अरे म्हणला मवच गाव आहे की येऊ नको म्हणला. तू गाव आहे तर शेतात राह. 14 दिवस येऊ दिलं नाही. गावामध्ये आले का? अंगद महाराज, मोतीराम महाराज, मला 12 हात बांबूची धिपली काढली होती आमच्या महाराजनीनं. हो आणि 12 हात बांबूची धिपली काढली, पुढच्या टोकाला ती पळी बांधली आपली भाजी वाढायची सुतळीनं. आणि एकूण मला इतक्या लांबून 12 फुटाहून भाजी वाढू लागली. हो रात्रंदिवस आपण अर्धांगिनी संगम राहती म्हणता का नाही. एक जण म्हणला महाराज माया बायकोचा लय जीव आहे मायावर. म्हणलं बस गुणानं. हो बस गुणानं. रात्री 12 वाजता 2 वाजता घरला जाऊ द्या म्हणला, उपाशीच राहती. हो उपाशीच राहती. अरे मी म्हणलं तसं नाही ते. हो मी गेल्याशिवाय जेवच ना म्हणला. आरतीनं वडापाव गुंगीला 3दा. हो रात्रंदिवस आपण म्हणतो देवघराची कामिनी, रात्रंदिवस सोबत राहणारी पत्नी सुद्धा महाराज कोरोनाच्या काळामध्ये अंगद महाराज लांबूनच म्हणली तिकडं. हो मग कोण आहे आपलं? आपला देव आहे. एकदा त्या देवाची ओळख करून घ्या. नवे नवे आपुला तो एक देव करून घ्यावा. तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो आपुला तो देव करो विन जीवा सुखा नो हे. तेन विन जीवा सुखा नो हे. वीर म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा. देव आपला आहे.
दुसरं कोणी नाही महाराज. आणि या महात्म्यानं देवाला धरलं पहिलं. हो, याईनं कोणालाही लई भाव दिला नाही. बघा महाराज नामदेव महाराज काय म्हणतात आज, हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. आम्हाला द्यावंच वाटत असल देवा तुला, तर आम्हाला चरणाची सेवा द्या, बाकी काही देऊ नका. हो, कोण्या संतानं मागले हो? संत संगती देई चरण सेवा, तुझा विसरण पडावा, हाती भाव माझी या जीवा, पूर्वी देवा मनोरथ, हाती भाव माझ्या जीवा, पूर्वी देवा मनोरथ. द्यावंच वाटत असेल तर देवा आम्हाला संताची संगत द्या आणि तुमच्या चरणाची सेवा द्या. हो, आपला टाइम होईल बरं. हो, मैं आधी इकडं नवीन आहेत. तुमच्या आकारानं मनाप्रमाणे मी काय कोणाला थांबित नाही, कारण आपला अधिकारच नाही तेवढा थांबवायचा. मग आता जरा आकारानं. हो, नामदेव महाराज देवाला बोलतात. हो, आज नामदेव महाराज देवाचा नामदेव महाराजाचा संवाद हे महाराज. हो, देवा द्यावाच वाटत असेल तुम्हाला तर आम्हाला तुमच्या चरणाची सेवा द्या. तुम्हाला प्रश्न असा पडेल की नामदेव महाराज संत आहेत, संत हे देवाला मागतात कशी? हो, ह्याच्यापाशी काय कमी आहे? जगद्गुरु तुकाराम महाराजांना दुपारी मागणी पर कीर्तन झाले ना, जगद्गुरु तुकाराम महाराजापाशी काय कमी होतं सांगा? एक उच्च नीच काही नाही भगवंता अभंग महाराज, त्या अभंगामधल्या सगळ्याच महात्म्याकडे काय कमी होता अंगद महाराज? हो, काय कमी काय होता जगद्गुरु तुकाराम महाराजापाशी? हो माहेरकर, 65 लाख रुपयाची इस्टेट होती तो जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या 375 वर्षापूर्वी. तुकाराम महाराजांना जाऊन किती वर्ष झाले? 375. 375 वर्षाच्या पूर्वी 65 लाख रुपयाची इस्टेट होती. आजचे पैसे किती होतात ते बघा. कॅल्क्युलेटरवर जर महाराज हिसाब लावला तर धुपण निघल त्याच्यातून. एवढे पैसे जगद्गुरु तुकाराम महाराजापाशी. बरं, पिंपरी चिंचवड नावाची महानगरपालिका सगळ्यात मोठी, पिंपरी चिंचवड नावाची महानगरपालिका जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या ताब्यात. तुकसेठ म्हणत होते लोक. काय म्हणत होते? तुकसेठ. माता महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजानं देवाच्या नादी लागल्यावर देव आपला करण्यासाठी त्या इस्टेटीकडे पाहिलं नाही. कमी काय होतं? त्रिभुवनीचे राज सांडनिया दुरी, झालो से भिकारी पंढरीचा. हो, झालो से भिकारी पंढरीचा. सगळ्या राज्यावर महाराज सगळं दान करून टाकलं. हो, सोडीला संसार माया तयावरी फार. जगद्गुरु तुकाराम महाराजानं देवा करता संसाराची राख रांगोळी केली. बरं, घरी एवढी श्रीमंती. महाराज सासरवाडी आप्पाजी बुवा गुळवे किती एकर ऊस होता सांगू का तुम्हाला त्यांच्या घरी? हो, 1600 एकर ऊस होता. ओ मंडळी ऐकायलेत का? 1600 एकर ऊस होता महाराजाच्या सासरवाडीत. कोणता आवरेज देत जास्त? 265. अहो, ते 18 महिने देत नाही. आपला 8005 म्हणा की सोपं. हो, 1600 एकर ऊस. कारखान्याचं बॉयलर पेटलं तेव्हापासून टोळी घरीच पटा पडोस्तोर. हो, बघा महाराज एवढी श्रीमंती महाराजांच्या घरी. सासरवाडी एवढी श्रीमंत.
मात्र महाराज पत्नी एक अन्न करता मेली. हो, नामदेव महाराजाची परिस्थिती किती गरीब, काय की बघा न काय नाही की. गरीबाच्या घरी मोतीराम महाराज भलता लेकरायचा सुकाळ, श्रीमंताला 900 करून पोरं होईनत, आणि गरीबाच्या घरी नको नको रे बा म्हणला आता तरी आवळे जावळे झाल्याशिवाय राहत नाहीत. एवढी परिस्थिती नामदेव महाराजाची. गरीब नामदेव महाराजाच्या घरी किती जण होते? नामयाचे घरी 14 जण स्मरती हरी. कोण कोण होत? गोनाई राजाई दोघी सासू सुना, दामना मजाना बापले ग, दामना मजाना बापले ग. नारा विठा गोंदा महादा हे चौघे पुत्र, जन्मले पवित्र त्याच वंशी. लाडाई गोडाई ये साई साखराई, चौघी सुना पायी नामयाच्या, लिंबाबाई तिले की आऊबाई बहिणी, आयडी पिशी तिजनी नामयाची. राम नाम बाबले, राम नाम बाबले, किती जण होते? 14 जण. आणि बघा ही पायलीचे 15 म्हणतात का नाही. हे बघा ही जनाबाई एक नामदेव महाराजाच्या घरी. तेव्हापासून या माय मावल्या म्हणतात पायलीचा 15 उताडा. गरीबाच्या घरी लेकरायचा सुकाळ. नामदेव महाराजाची गरीब परिस्थिती. महाराज हो किती गरिबी सांगू का? भजन करा एकदा सांगतो. विठाला विठाला. नामदेव महाराज कीर्तनाला गेले आणि कीर्तनाला जवळपास पंढरपूरच्या खेड्यात कीर्तनाला जाऊन पुन्हा पायानच याचे पहिलं का गाड्या नाही काही नाही. नामदेव महाराजाच्या घरी चोर आले चोरी करायला, आणि नामदेव महाराज कीर्तनाहून येणं चोर येणं. चोर ते महाराज. नामदेव महाराजाचं घर तरी कसं हो? घर चंद्रमोळी चुलीवरी. हो इथं महाराज हराळ वाढली होती चुलीवर. ईदभर हराळ चुलीवर वाढायला दादा किती दिवस चूल पेटली नसल. हो आता आम्हाला चूल पेटवायचं कामच नाही, गॅस आलाय. हो गॅस 5 मिनिटात चहा सोयरा आला तरी. आता काही ताण घेऊ नका माय मावल्या व्हा तुम्ही, तुमच्यावर लई चांगले दिवस आलेत. आता गॅस आलाय तर आलाय सोडा. आता मुंबई पुण्याला पीठ चुरायची मशीन आली. तुम्हाला काहीच काम नाही, ताणच घेऊ नका. पीठ चुरायची मशीन आली. आता बाहेर देशात मशीन आली. हो इकून कोरडं पीठ टाकायचं, तिकून पोळ्याच निघणार. पुन्हा आणखीन महाराज सरकार शोध लावालाय. अशी मशीन येणार आहे, काही ताणच घेऊ नका तुम्ही. अशी मशीन येणार आहे, इकून पावणा टाकायचा, तिकून ढेकर देतच बाहेर. हो एक जण म्हणला लाईट गेल्यावर हो काही ताण घेऊ नका. काय गरीब परिस्थिती. महाराज मात्र देव सोडला नाही. हो किती गरीब परिस्थिती. चोर आला घरी चोरी करायला. नामदेव महाराज धोपाटा काढला आणि मध्ये गेली. धोपाटा लावून टाकला. नामदेव महाराज घराला चौकून त्या तुराट्याचा कूड. त्या कुडाला महाराज चोरानं पांगिलं. मध्ये कोण कोण हे पाहालंय. तर लेकरं उघडे झोपले होते, कपडे नाहीत अंगावर, काही नाही. कडाकीचा हिवाळा, कडक हिव पडलं. महाराज लेकरं हुड 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 करू लागले. महाराजांना पाहिलं लेकराकडे, अरेकडे म्हणले हिवा झालंय.
नामदेव महाराज गेले महाराज पलड्यामध्ये आणि तिथून लाकडाचा भुसा आणला टोपल्यात. टोपलं भरा लाकडाचा भुसा आणून लेकराच्या अंगावर मुठ 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 टाकू लागला. काय गरीब परिस्थिती असेल माय, हो काय गरीब परिस्थिती असेल. तेवढ्या गरिबीमध्ये बी नामदेव महाराजांना देव सोडला नाही. हो तुम्हाला खरं सांगू का, काल परवा दिवशी आमच्या गावामध्ये म्हशीचं वासरू मेलं. म्हशीचं वासरू रोज हरिपाठाला जात गेलं. ते म्हणलं चल की रे हरिपाठाला. ते म्हणलं आज वासरू मेले, म्हणला मी येणार नाही. देवानं म्हणला मया म्हशीचं वासरू माराव काय, म्हणला मी हरिपाठ करावं रोज. म्हशीचं वासरू मेलं म्हणून हरिपाठ बंद केला. हो अरे संसाराला या लोकांना काडी लावली, काडी हातानं. संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या शून्य. वाढता पुण्य धर्म केला, संसाराच्या नावे संसाराच्या नावे संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढता पुण्य धर्म केला. हो संसार सोडावं देवासाठी. नामदेव महाराजाची परिस्थिती, महाराज चोर पाहायलाय मधी. नामदेव महाराजाने लेकरावर भुसा टाकला मोठ 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 आणि त्या चोराला रावलं नाही. चोर माघारी आला, त्यानं ढाबळ नेलत. हो पांघरून अंगावर, हे बाबा कसे बसलेत असं पांघरून अंगावर काळ ढाबळ नेलत. त्यानं ढाबळ अंगावरलं काढलं, गोळा केलं आणि त्या तुरट्याच्या मध्ये फेकलं. ओ महाराज म्हणले हे लेकराच्या अंगावर टाका. आणि चोर आलं महाराज इकडं महादेवाच्या मारुतीरायाच्या मंदिराकडं. आणि मारुतीरायाच्या मंदिराकडं आल्यावर चोर म्हणाले मारुतीरायाला, मारुतीराया हात जोडून म्हणाले माईचान रे बाबा, म्हणला पुन्हा अशा घराची गाठ पडू देऊ नको. काय गरीब परिस्थिती आहे नामदेव महाराजाची. आणि ते नामदेव महाराज म्हणालेत देवा आम्हाला द्यावंच वाटत असेल तुम्हाला तर हे द्या. कोणतं देवा पै मागत, देवा पै मागत, चरण सेवा अकाटित वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा द्यावंच वाटत असेल तुम्हाला दान तर हे दान द्या. कोणतं? हेची देवा पै मागत, चरण सेवा अखंडित. नामदेव महाराजानं काय भक्ती करावं महाराज. हो नामदेव महाराजानं देवाला रोज जेवू घालावं नेऊन. हो माईनं म्हणावं नामा बाप नाही घरी जाय आणि देवाला नैवेद्य दाखवून ये.
नामदेव महाराजानं ताट घेऊन जायचं महाराज, आणि नामदेव महाराजानं ताट ठेवल्यावर देवाला म्हणायचं देवा जेवा. आता देव जेवते ते काय माहित आहे लेकराला, आपले लेकर निवत घेऊन जातात. आमची माय सांगती बाळ्या इकडे ये म्हणले खेळू नको, माय माय म्हणला एवढा डाव झाल्यावर खित जातो. इकडे ये म्हणली माय देवाला निवत दे, नेऊन जाय. निवत कसा राहतंय आपला, कोरभर चपातीचे तुकडे करायचे, त्याच्यातच भात टाकायचं, त्याच्यातच वरण टाकायचं, लेकराला वाटीत द्यायचं आणि त्याच्यात पाणी गिलासात. आता हे लेकर खेळण्याच्या नादात याचं मन हे का हो त्या नैवेद्यात मध्ये, शे घेतय वाटीन गिलास आणि लेकराला खेळत खेळत म्हणतं मी देवाला जाऊन येतो. चलत चलत महाराज हे गुंगीतही बी ते निवद आपणच अर्धा, आणि गेल्यावर ते देवाला काय खाऊ घालते म्हणता, देवाच्या पुढे ठेवते का ते देवाच्या डोक्यावर निवड ठेवते. आपली निवदा अशी. मात्र नामदेव महाराजानं ताट ठेवलं महाराज आणि हात जोडले देवा, म्हणले बाबा नाहीत आज गावाला गेले जेव्हा येऊन. देव जेवते का आता? नामदेव महाराज म्हणले देवा जेवता का नाही? देव होय नाही नाही नाही. नामदेव महाराज म्हणले आता आखरी बार सांगालो, हो जेवत असल्या तर जेवा, नाही तर महाराज माय तिकडं शिवा देती म्हणला. मग आता शिवा देण्यापेक्षा घरलाच जाईना, डोकं आपटून घेईल म्हणलं मी इथं. महाराज त्या नामदेव महाराजाच्या भावनेपुटी महाराज पांडुरंगाला विटेवरून खाली उतराव. जेवती लागली नाम्याच वे, जेवती लागली नाम्याच वे, जेवती लागली नामदेव वे. वाह विटेवरी मूर्ती महाराज थरथर कापू लागली आणि देव थरथर थरथर कापून महाराज त्या भावनेपुढे खाली उतरले आणि नामदेव महाराज जीव घातलं देवाला. अरे नव्या हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवे जगाचा बाप. अरे योग्याच्या ध्यानात ते ब्रह्म येत नाही. हजारो वर्ष योगी लोक तपश्चर्या करीत बसले डोंगरायनं कपाटायनं. कोणी दाड्या वाढवाले, कोणी जटा वाढवाले, कोणी चिमणी करू करू बसले महाराज. नवे नवे काल प्रयागराजला पाहिले साधू आपण. कोणी असं महाराज बोटा असे केल्याबरोबर जाळ लागालाय, हो कोणी काट्याच्या फराळावर झोपलंय, हो कोणी महाराज नक्क वाढिलेत इतीत. मात्र महाराज म्हणले त्या योग्याच्या ध्यानात ब्रह्म येत नाही. योगी याच्या ध्यानी जाताना थोडसी, अरे ते तो आम्हा पासी मागे पुढे. ते योग्याच्या ध्यानात ब्रह्म येत नाही आणि ते ब्रह्म आमच्या नामदेव महाराजापाशी आज जेवालय. काय नवल असल महाराज, हजारो वर्ष तपस्या करीत बसलेत. नवे नवे 18 वर्ष झालं अंगद महाराज मी फिरालो भजन करीत. किती वर्ष? 18. एकदा तर म्हणला नाही ते देव कोण हे म्हणणारा. राम महाराज बकळ फिरालाच बापू आता बस कर. नाही नाही हो योग्य महाराज आपल्या ध्यानात काय देव येणार आहे. त्यांची निष्ठा होती देवावर, आपली निष्ठा निष्ठी आहे. हो चला कीर्तनाला म्हणलं की म्हणला कीर्तन आणि फिरतन. हो काय निष्ठा आहे आपली. काय श्री गुरु मोतीराम महाराजाची महाराज देवावर निष्ठा होती. हो काय मोठ्या महाराजाची श्री गुरु मोतीराम महाराजावर निष्ठा होती. हो मोतीराम महाराज की जय, मारुतराव महाराज की जय. कुठपर्यंत
अरे जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत महाराजाचा जय जयकार. विठाला 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 हो भाग्य आहे तुमचं, मोतीराम महाराज शेजारी आहेत. हो आम्ही काय पाप केला असेल म्हणतो आमच्या इकडे महाराज आले नाहीत. आम्हालाही भाग्य वाटतंय महाराज की नांदेड आम्हाला तुम्हाला परभणीच्या शेजारी आहे आमचं नांदेड. मोठ्या महाराजांचा आणि मोतीराम महाराजाचा या भागावर आशीर्वाद आहे. नामदेव महाराजाच्या भावने पुढी देव जेवू लागला. काय मागायत नव्हतं नामदेव महाराजाला, गरीब परिस्थिती होती, माता करतो अन्न करतो देवासोबत बोलू लागले. देवाला काहीच मागायचं नाही, काही मागायचं नाही देवाला. फक्त महाराज आमच्या उभ्या जिंदगीमध्ये देवा तुमचा आम्हाला विसर पडू देऊ नका, हे दान द्या. तुझा विसर न व्हावा हे दान देगा देवा. देवा एवढं करा, आम्ही जोपर्यंत आहेत हो आमची सेवा घ्या, काहीच मागू नाही काहीच. हो पंढरपूरला गेल्यावर ह्या माया मावल्या बघा की हो काय आणतीला आणि काय नाही, इथल्या सोडून आणि मंडपातल्या धरून. हो आता पंढरपूरला मोतीराम महाराज ते मुसळण खलबतेन पंढरपूर ना इकडं नाही तर. अरे पंढरपूरला गेल्यावर देवाना की देवाना देव, तुळशीची माळ आणा, बुक्का आणा, ते नाही म्हणली जेसीपीच घ्यायची. मोह नातू आलाय आ नाताला इकडं परभणी गंगाखेड नाही काय. हो काही मागू नका माय. हो महाराजाला माहीत होतं, महाराज म्हणले उठती की येती द्वारी आणि अवघे हरी दे दे म्हणती. हो नामदेव महाराज म्हणले आम्ही तसं लोकांसारखं नाही. हो म्हणती बिभीषण शहाणा, अरे ते तर महामूर्ख जाणा म्हणले महाराज. हो भाऊ मेल्यावर लंका कोणाची होणार आहे? हो भाऊ मेला, हो भावाची इस्टेट कोणाला होती? भावालाच होईल की दुसरं कोणाला होईल का? मग काय म्हणले त्या बिभीषणाचं नवल हे, तैसा मी मतिमंद नव्हे देवा. हो बक्कल देवा. अहो जनाबाईनं किती शिवा दिल्यात पहा की देवाला. हो धुंद झाला तुझा दरबार. हो देवा तुझ्याकडं असून असून हाय काय? तू कोणाचं चांगलं केलास देवा? तू कोणाचे बरे केले? तू कोणाचं चांगलं केलास? अरे पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दारिद्र्य तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला आणि कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार. हो कोण्याच महात्म्यानं महाराज देवाकडे मागणी केली, मात्र देवच मागलाय महाराज. हो राजा हरिश्चंद्र कीर्तिवानाचा अपमान केलास. किती कीर्तिवान राजा, त्याला महाराज तू सालावर राहावं लागलं त्याला काशीला. हो धुंद झाला तुझा दरबार, चोरट्याचा बहुमान वाढविला. अरे ते वाढल्या कोळी अख्खा आयुष्य गेलंय त्याचं धरण मारामध्ये. चोरटा तू त्याच्या मनावर वागलास की केले रामायण. कोळियाची किरेती वाढली ग्रहणे, केले रामायण रामा आधी. देवा त्याची तर कीर्ती वाढील असच, मात्र त्याच्या मनावर वागलास. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. हो अरे धुंद झाला काय महाराज. सुदामा ब्राह्मण 18 विश्व दारिद्र्य होतं, अरे त्याला सोन्याची लंका दिलास. हो तू काय नीट आहे देवा, तू काय कोणाचं केलास? मग आम्ही तैसा मी मतिमंद नव्हे देवा, मला काही पाहिजे नाही दुसरं. द्यावच वाटत असल चरण सेवा अखंडित. हो आणि लईत देव वाटत असल तर आम्हाला पंढरपूर मध्ये वास द्या. वास द्यावा पंढरीचा,
हा हा टाळू द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा चरण सेवा हरिदासाचा सदा संग हरिदासाचा वाच द्यावा पंढरीचा वाच द्यावा पंढरीचा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा आणि सदा संग हरिदासाचा. पंढरपूरचाच वास का? काशीला का नाही म्हणले? हो बालाजीला का नाही म्हणले महाराज? हो महाराज म्हणले ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विटेवर देव कोठे. पंढरपुरातल्या देवासारखा देव नाही आणि चंद्रभागेसारखं तीर्थ नाही. द्यावंच वाटत असेल तर आम्हाला पंढरपूरला. हो तुमच्या जवळ देवा. हो काशीला का नाही म्हणले? काशी मोक्ष द्यायला उदार आहे, मात्र तिथं मरावं लागते. महाराज म्हणले की ओढण्यानं बरं मोक्ष देवनी उदार काशी होय कीर का वेचे लागे शरीर त्यागावे. हो मोक्ष भेटते मात्र तिथं मरावं लागते. हो माहेर मधला एक माणूस लईच कटाळा आणला म्हणला घरच्या आईनं, मराच म्हणालीत म्हणला. आता मरतो म्हणला जाऊन काशीला आणि मोक्षच घेऊन येतो. जातानी 35.5 किलोचं गेलं. परभणीला गाडी धरली. जे काशी महाराज वाराणसी गाडी धरून जे गेला काशीला, उतरला, स्नान केलं गंगेचं आणि गंगेला स्नान करून ॲडमिशन केलं धर्मशाळेत. आता तिथं काय कमी आहे हो काशीला खायला? तुपाचा शिरा रोज. महाराज 6 महिन्यामध्ये तर 105 किलोचं झालं ते. हो तुम्ही म्हणसाल इतक्या लवकर कसं वाढलं? कीर्तनात होतंय तसंच. हो 105 किलोचा झालं. बाबा 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 म्हणला शिवरात्रीचा महिना आहे आणि महादेवाचा सप्ताह आहे बाबा म्हणला शिवरल्या. आता जावं लागतंय. पुन्हा नातू आलाय म्हणला सप्त्याला आणि नाताचं लई ध्यान आलंय म्हणला. लगेच रिटर्न गाडी धरली त्यानं रेल्वे. काशीहून बसला, परभणी उतरला. परभणीतून बसला महाराज डायरेक्ट तारकळस. तारकळसून गावात आला. गावातून आता सगळे मंदिराकडे हेत बुवा म्हणले चला मंदिराकडे जाऊ. मंदिराकडे महाराज ऑटोमध्ये बसला. मंदिराकडे येण्याच्या पहिलं शिव लागल्या बरोबर गुचकलं. ऑटोतच गचकी लागली, कुचकलं. हो कुठं गेलता मरायला? काशीला. मरण आपल्या हातात आहे काय? हो नाही महाराज, तिथं मरावं लागते. मोक्ष द्याला उदार आहे काशी, मात्र तिथं मरावं लागते. मरण आपल्या हातात आहे काय? नाही. हो महाराज पंढरपूरला गेल्यावर पांडुरंगाचं दर्शन घेऊ नका. फक्त महाराज लय गडबड हे म्हणला बाबा म्हणे मोक्ष देखील तत्काळ हा नास अहंकारा
वा तात्काळ हा नाश अंकाराचा तात्काळ हे नाश अंकाराचा त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजिता काय? अशा हिवामध्ये एवढा आवाज काढणं सोपं नाही बरं. हो, तुका म्हणे मोक्ष देखील आकळस आणि तात्काळ हा नाश अहंकाराचा. गडबड हेगडे म्हणला पांडुरंगाचं दर्शनही घेऊ नको म्हणले महाराज. तसंच जाय घरला, फक्त कळसाकडे एकदा देवाच्या पहा आणि हात जोडा. हो, दर्शन महाराज घर बसल्या दर्शन होते. म्हणून पंढरपूरला वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. हो, मग देवा आम्हाला जन्म कोणत्या द्यावो? जन्म हो का भलते, हो का भलते याती. जन्म चला 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 हो का भलते याती. जन्म हो भलते याती. जन्म हो भलते याती. जन्म हो का 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 भलते याती. तरी न चुको हरि भक्ती. तरी न चुको हरि भक्ती. बोला बोला वास जल पंढरी. वास पंढरी. देव महाराज देवाला म्हणतात, देवा आम्हाला जन्म कोण्या जातीत द्या. तुका म्हणे नवे जाती सवे काम आणि ज्याचे मुक्ती नाम तोची धन्य. हो, जन्म हो का भलते याती. कोण्या जन्माला घाला आम्हाला. किड्याच्या जर जन्माला घातलं तर माळकऱ्याच्या नाणीतला किडा द्या. हो, सेवीन उचिष्ट लोळेन अंगणी आणि वैष्णवाचे नाणी होईल किडा. किड्याच्या जन्माला द्या देवा, आम्ही म्हणत तुम्हाला कोण्या द्या. किड्याच्या द्या, मग माळकऱ्याच्या नाणीतला किडा द्या. का तर महाराज माळकरी पहिला तांब्या अंगावर घेतल्या घेतल्या हरिपाठ सुरू करील आणि ते हरिपाठ म्हणलेलं पाणी माझ्या अंगावर पडल. हो, अरे कुत्र्याच्या जन्माला द्या. मोतीराम महाराजासोबतचं कुत्र काळ्या धानोऱ्याच. हो, बघा महाराज यांच्या गावामध्ये पितळचं कुत्र आहे का नाही बाबा? समाधी कुत्र्याची. का महाराजासोबत राहिलं कुत्र. कुत्र्याची नोंद आहे, कुत्र्याची. मी म्हणतो आपल्या परिसरात काय कुत्रे नाहीत काय? आता का नाही गावोगाव कुत्री. मुंबरला कुत्रे नाहीत. कोण आहे मुंबरचं? ओ माहेरकर, गावात कुत्री आहेत का नाही? आहेत. आपल्या कुत्र्याची नोंद आहे काय? मग याच कुत्र्याची नोंद का? महाराजासोबत राहिलेलं कुत्र हे. हो, संत समागमे एखादी परी पवित्याचे द्वारी श्वान याते. वा पवित्याचे द्वारी श्वान याते. संत समागमे एखादी
परी अरे व्हावे त्याचे घरी स्वान याती. हो तेथे नाम नाम होईल श्रवण आणि भोजन घडेल. हो बघा महाराज, अरे त्याच्या उष्टका खाणं होईना. महाराज महात्म्याचं मोतीराम महाराजाची संगत कुत्र्याला लागली. कुत्र्याची नोंद आहे. दुसरं एक कुत्रं आहे बघा महाराज, त्याच्या नाव कुत्र्याच्या नावावरच गावाचं नाव. चला कुत्र्याचं सुनेगाव. का आहे, काय सांगा का महाराज. त्या कुत्र्याची नोंद आहे. आपल्या गावात कुत्रे नाहीत, रोडानं मरालेत कुत्रे. अंगद महाराज रोडायनं, त्याची का नोंद नाही. हो जन्म हो का भलते याती. हो महाराज म्हशीच्या जन्माला घाला गुरुद्वाऱ्याच्या. हो काय बसायला आहे, काय वरून पंखे आहेत. हो उन्हाळ्यामध्ये शावरचं पाणी आहे. काय पुण्य केलं असेल म्हणालो. बघा एकदा येऊन म्हशीच्या जन्माला घाला देवा गुरुद्वाऱ्याच्या. हो बैलाच्या जन्माला घाला माळकऱ्याच्या. नकाचा रापोट भर टाकू द्या, मात्र रोज देवाचं नामचिंतन घेईलच की हो. आऊत हमतानी कवायना एखादा अभंग ऐकू येईल. जन्म हो का भलते याती परी न चुको हरिभक्ती. हो माळकऱ्याच्या जरी बैलाचा आवताचा बैल केलास कवा तरी माळकरी रामकृष्ण हरी त्या आवतावर म्हणीलच की. हो आमच्या तुकारामजी सारखा, गजानन महाराजासारखा, महाराजासारखा, महाराज या भजण्यासारखा एखादी तरी चाल म्हणील त्या आवतावर. रोज येईना अलीकडे म्हणला महाराजाच्या जवळ इकडंच घोकावीला. हो त्या आवतावर तुम्ही चाल म्हणलेली बैल ऐकतील. आम्हाला बैलाच्या जन्माला घाला, आमचं म्हणणं काही नाही, मात्र माळकऱ्याच्या. हो काय महाराज संताची असल महती तशी. आपल्याला देव प्रसन्न झाल्यावर देव प्रसन्न झाल्यावर माय काहीच मागू नका, काही मागायचं नाही. देव फक्त आपला करून घ्या, बाकी काही येत नाही संग. हो जन्म हो का भलते याती परी न चुको हरिभक्ती. वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा हो नामा मने कमलापती हेच द्यावे पुढता पुढती. वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. हो भरतदाजी मया आता इकडं उजेडात कीर्तन करणं सोडून दिले, कारण मया तिकडं आता आंध्रा धरलाय. अंगद महाराज आम्हाला जवळ आहे जरा आंध्रा. हो आता अंधारातच, इकडं उजेडात नका बापा. हो कारण हे मोतीराम महाराजाचा भाग आहे. हो आता तिकडे भाषा तिकडे गेलो म्हणजे येईलच की. हो आज नाही तर 4 दिवसाला येईल. हो अंधारात लय मजा आहे. असे एकूण कीर्तन घेतो अंगद महाराज मया. आज इथं उद्या तिथं 4-5 दिवस. हो मग संध्याकाळी कीर्तन करतो. मग दिवसभर काय करायचं, बोरला पाणी सांगतो. हो बघा कोणाला बोर पाडायचं असलं तर उद्या फोन करा, नंबर आहे इथं. बोरला पाणी सांगतो. हो मोतीराम महाराजापाशी नंबर आहे. त्याला पाडायचा आहे होय. हो ते म्हणला घरचंच आहे, याला काय पैसे द्यायचे. हो दिवसाचे 3 बोर सांगतो. 2-2 हजार रुपये एका बोरला आहे. थांबा की सांगतो, थांबा की 2 मिनिटं सांग, ऐका तर खरी.
2000 रुपये एका बोरला आहे. दिवसाचे 3 सांगतो, किती झाले? 3 दोन्ही 6. एका कीर्तनाला 7000 रुपये आहेत. किती झाले? 13,000चा महाराज आहे मी रोजचा. हो, आज 7 तारीख 3रं हे कीर्तन. हो तुकारामजी बरोबर आहे का? यायला म्हणलं मी दुपारी शिरा खाऊ घालू नका, मला बिन तुम्ही खाऊ नका. हे ऐकत नाही बुवा. खा म्हणला, हो द्या, काय व्हायचं. आजच भरतदाजी रिकाम पण होतं, त्याच्यात तुम्ही फोन केला. विठाला विठाला बोरला पाणी सांगतो. आणि पाणी असं सांगतो अंगद महाराज, उद्या सकाळी न्यायला या, मोटरसायकलीवर येतो, 2000 रुपये घेतो. ठीक आहे, आता तुमचं आमचं सैर पण झालंय, ओळखी झाल्यात. 1 रुपया द्यायचा नाही, घ्यायचा नाही, आणायचं नेऊन सोडायचं तुमच्या मागं. बोरची गाडी बोलवा, पॉईंट सांगतो. खुर्ची टाकायला खुर्ची टाकून द्या, बसतो खुर्चीवर. बोरची गाडी बोलवा, पाणी लागल्याशिवाय खुर्चीहून उठत नाही, एवढं पक्क पाणी. मग आता आपली 8 मान्य असेल तर उद्या सकाळी या आणि घेऊन या मला, बोर आणा बोरची गाडी. 8 एकच आहे, पाणी लागोस तोर खंदायचं. उजळड नाही, 1000 फूट लागते. हो, 8 एकच आहे, पाणी लागोस तोर खंदायचं. पाणी कसं लागत नाही? हो, अरे पहिलंच पाणी हे जमिनीमध्ये खूप. 71% पाणी आहे गजानन महाराज, आणि 29% जमीन आहे. पाणी कसं लागत नाही हो? अरे दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. हो, आंध्रामध्ये लई मजा आहे महाराज. हो, आंध्रातून अंगद महाराज मला फोन आला, म्हणले